श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते. उद्या म्हणजे 11 जानेवारीला आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. म्हणजे यंदा आपल्याला 5 गुरुवार करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं होतं, पण ह्या दिवशी आली आहे सर्वात मोठी अमावास्या आणि म्हणूनच ह्या दिवसाचं महत्त्व अजून जास्त वाढलेलं आहे. पौराणिक मान्यतानुसार मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीची पूजा करून व्रत केल्याने पापांचा नाश होतो. अमावास्यामुळे या दिवशी स्नान, दान आणि इतर धार्मिक कार्येही केली जातात. मार्गशीर्ष अमावास्याला पितरांना तर्पण आणि अर्पण करायची परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी केलेल्या पूजेने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. या दिवशी तर्पण आणि पिंडदान देण्याचे विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष अमावास्याचे व्रत केल्याने प्रत्येक समस्या संपून जीवनात सुख समृद्धी येते. पौराणिक शास्त्रानुसार या दिवशी पूजा केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितरांच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी राहते. आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असा एक दिवा लावायचा आहे, ज्यामुळे आपल्या मुलांवर असणारे सर्व विघ्न तर दूर होऊन जाणार आहे, त्यांचं संरक्षण होणार आहे. त्याचबरोबर त्यांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये भरभरून अशी प्रगती होणार. त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. दिवा हा ज्ञानाचा प्रतीक आहे. दिवा हा बुद्धीचा प्रतीक आहे. दिवा हा त्यागाचा प्रतीक आहे. आणि ज्या घरामध्ये दररोज दिवा लावला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकताही राहत नाही. आणि म्हणूनच आपल्याला हा दिव्याचा प्रभावी उपाय करायचा आहे. चला जाणून घेऊया तो उपाय कसा करायचा. ते हा उपायाकरता आपल्याला एक दिवा लागणार आहे. तुम्ही दिवा मातीचा घेऊ शकतात, कणकेचा घेऊ शकतात किंवा कोणत्याही धातूचा तुम्हाला दिवा हा चालणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे आहे गाईचं तूप टाकायचं आहे, कारण आपण आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्याकरता, त्यांच्या जीवनामध्ये असणारे सगळे विघ्न दूर करण्याकरता हा उपाय करत आहेत. आणि हा दिवा जो आहे आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा. त्याचबरोबर आपल्याला 3 किंवा 5 काळी मिरी लागणार आहे. फक्त काळी मिरी घेताना त्या व्यवस्थित पाहून घ्या, त्या अखंड असल्या पाहिजेत, कुठे तुटलेल्या किडलेल्या नसाव्या. आणि आपल्याला आपल्या देवघरासमोर आसन घेऊन बसायचं. जर आपली मुलं मोठी असतील तर आपल्याला ह्या काळी मिरी त्यांच्या हातामध्ये द्यायच्यात. जर आपली लहान मुलं असतील तर आपण आपल्या हातामध्ये घेऊन हा उपाय केला तरीही चालणार. तर आपल्याला काय करायचं आहे, काळी मिरी जी आहे आपल्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. आणि जेव्हा आपण हे गणपती अथर्व शीर्षम म्हणत असतील ते आपल्या मुलांना आपल्या बाजूलाच बसवायचं. त्यांनी श्रवण केलं तरी त्यांना त्याचा फायदा हा मिळणार आहे. आणि एक वेळा गणपती अथर्व शीर्षम आपलं बोलून झाल्यानंतर ह्या ज्या आपण काळी मिरी घेतलेल्या आहेत त्या आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला आणि गणपती बाप्पांना स्मरण करून आपल्या मुलांच्या आपल्या इच्छा बोलायच्या आहेत. आता आपल्याला गणपती बाप्पांबरोबर माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. तर आता का करायचे त्याच्या मागे सुद्धा कारण आहे, कारण गणपती बाप्पा हे माता लक्ष्मीचे मानस पुत्र आहेत. आणि गणपती बाप्पांना माता लक्ष्मीची सेवा केलेली अतिशय प्रिय. आणि जेव्हा आपण काळी मिरी, लवंग किंवा वेलचीपासून कोणताही उपाय करतो, सेवा करतो, तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर फारच लवकर प्रसन्नही होत असते. आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी, कारण उद्याचा दुर्मिळ असा योग आहे, उद्या मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि त्याचबरोबर उद्या आहे अमावास्या. ह्या 2 शुभ योगांमध्ये जर आपण हा उपाय केला तर त्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनावर असणारे जे पण संकट आहेत, विघ्न आहेत, अडचणी ह्या दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगतीही होणार आहे. गणपती अथर्व शीर्षम हे गणपती बाप्पांची खूपच उच्च कोटीची ही सेवा आहे. तुम्ही करून तर बघा. तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण विघ्न आहेत ते गणपती बाप्पा स्वतः दूर करतील. आता हा दिवा जिथपर्यंत प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला तो दिवा तसाच ठेवायचा. आणि जेव्हा तो हा दिवा शांत झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या वाती असतील किंवा उरलेली जी काळी मिरी वगैरे असेल ती आपल्याला निर्माल्यामध्ये
टाकून द्यायची. असा हा साधा आणि सोपा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा. तर उद्या तुम्ही हा उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हा करू शकतात. पण नक्की करा. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण विघ्न आहेत, कारण बऱ्याच आपल्या मुलांना नजर लागलेली असते किंवा त्यांच्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा त्यांची कुठेतरी प्रगतीही थांबलेली असते. तर त्यांच्यावर असणारे हे विघ्न दोष दूर करण्याकरता आपल्याला अशा विशेष स्थितीला काही हे विशेष उपाय करण्याची गरजही लागते. म्हणून नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.